नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल ऋतिक आज आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतोय. तर ब्लॉगसुद्धा आपल्या पाठवून करतो घरा तिकडूनच. तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की चाललो आहे गावाला. आता गावाला मॅच आहेत श्रीवर्धन प्रीमियर लीग. तर लीग आहेत. लीगमध्ये आता सिलेक्शन झालं आहे कानोवा प्रसन्न टीममध्ये. तर ते मॅच खेळायला जातो गावाला. तर चला, एकटाच त्याचं सोलो ट्रिप आहे. बाईक आपल्या पब्लिकसोबत काय सोलो ट्रिप आहे. तर चला भेटत जाऊ, थोडा कसं दाखवत जाईल. तर पहिला इथनं जातो बाहेर आणि निघतो. नंतर कुठे स्टॉप घेऊन तिकडे भेटूया. चला जाऊया आता इथनं. पनवेलला आलो आहे. पनवेलला थांबलो आहे 2 मिनटं. जरा मला बबलीला जरा रेस्ट देतो. ऊन खूप आहे, त्याच्यामुळे जरा तापली असेल, त्याच्यामुळे जरा थांबलो पनवेलला. एका डिमार्टची थांबलो ब्रिज खाली. पनवेलला थांबलो. आता काय 1 वाजता निघालो घरून. 1 वाजता निघालेलो. 1 वाजता 1च्या नंतर वाजले आता 2,000 आले. 1:55 झाला. तर हळूहळू जातोय. विनयची पार्सल घ्यायची होती, तर तिथनं विनयने फोन केला. पार्सल घेतली विनयची. प्रोमामध्ये जरा पार्सल घ्यायची, प्रोमाला पार्सल घेतली. तर चाललो गावाला. एकटा सोलो राईड आहे. शूट करायला भेटत नाही कारण की माझ्याकडे मोबाईलचा माउंट नाही इकडे लावायला हेल्मेटला. त्याच्यामुळं बघूया, ते पण घेऊ. तसा ब्लॉग बनवूया, मोठा ब्लॉग. तर हळूहळू जातो. आता बघूया ना, अष्ट्याला थांबलो तर थांबेन, नाही तर डायरेक्ट मानगाव नाही तर म्हसळात थांबेन. मध्ये थांबणार नाही. आणखी आपल्याला एकट्या गाडी चालवायला कंटाळा नाही, नॉनस्टॉप चालवतो. कोणाला आपल्या बबलीला रेट भेटली पाहिजे, त्यासाठी थांबलोय. तर चला, गावातून आज प्रॅक्टिसला पण जायचं संध्याकाळी. आपली कबड्डीची प्रॅक्टिस आहे आणि मॅचला परफॉर्मन्स वापरून दाखवायचा, त्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रॅक्टिस कराल तर पुढं यश भेटेल. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर चला, थोडा थांबलोय आता. 2 मिनिटात निघतो, लगेच निघतो. बघा, थांबणार नाही. सफारीची नवीन गाडी बघा, टाटा सफारीची नवीन गाडी. हे बघा, गावाच वाटतं, 1 नंबर गाडी आहे. तर चला, नंतर भेटू. घरी. तर घरी येऊन आता चाललं विनयचे पार्सल झालं आहे का, क्रोमामधनं पार्सल घेतले. पार्सल म्हणजे विनयला वॉच घेतलेला आहे. तर ते आहे घरी, आपला अगोदर पाठी घर आहे. तर वॉच घेतलेली आहे. तर जातो विनयच्या घरी आणि मग पार्सल द्यायला, म्हणजे त्याचा वॉच त्याला देतो, यायला बोलेल तो. आणि इथला प्रॉब्लेम झाला येताना येताना, तर सांगतो तुम्हाला पहिले विनयची जातो. ओके. तर आता विनयला वॉच दिला. विनय का खुश झाला वॉच घेतल्याची. खतरनाक वॉच घेऊन खुश झाला विनय एकदम. सेटिंग चालू आहे इकडं, वॉचची सेटिंग करतोय. पूर्ण आपलं बिल नाही सांगितलं, प्राइस बिल नाही, ते काय नाही सांगितलं. 1.5 लाखाचा साध्यातला काम नाही, मोठ्यातला गाड्या आहे. 70 असं गड्या म्हटलं ना, हातात मस्त वाटतं. हां. आणि अनुराग गुरुचं घर, त्या घराच्या बाहेर उभे राहिलोय. पण तो बाहेर गेला गावाला घालतोय कुठं, बट्टीच्या माळ्याच्याकडे गेलाय. तर त्याची वाट बघतोय. तो आल्यावर मग भेटूया. त्यासोबत आनंद पण आहे. आणि येता मला सांगतो खतरनाक शॉट झाला. तर येता गाडी झाली पंक्चर, म्हणजे गाडीचा टायर फाटला पूर्ण. त्याचा मोठा पंक्चर आहे. तर बहुतेक मला करून वाटतं की टायर चेंज करायला लागेल, असं वाटतं मला. लागेल म्हणजे मला 90% चान्सेस आहे की टायर चेंज करायला लागणार आहे, कारण की टिकणार नाही जसं मुंबईला जापर्यंत. म्हणून बघ, येता लय प्रॉब्लेम झाला. मानगावच्या पाठी इंदापूर आणि मानगावच्या मध्येच झाला टायरचा हे. तर मग मानगावमधून थोडा टायरचा केला, हवा भरून परत मानगावला हवा भरली. मानगावला हवा भरली पंपामध्ये. तिथनं परत आलो म्हसळ्यावरनं परत थोडीशी हवा टाकली. मग विचार केला काय करू, मग स्ट्रिप्स टाकल्या त्या पंक्चरच्या, त्या तात्पुरती केला. आता बघूया टायर, बघूया इकडे भेटल्या तिकडे टाकूया टायर. मुंबईला जापर्यंत झालं तर ठीक, नाही तर इकडं टाकून घेऊ. आणि आमच्याकडे आज महाशिवरात्री ते शंकराच्या देवळाची त्यात जेवण होतं, महाप्रसाद होता. तर सगळ्या महाप्रसादा मला लेट झाला यायला, कारण की लेट झाला मला येताना, नाही तर मी बरं टायमात पोचलो असतो. तर काय नाही, आता अनुराग गुरु यायची वाट बघूया. चला, अनुराग गुरु आल्यावर भेटूया. आजी बघितलं तुम्ही, मी आणि विनय अनुरागच्या घरी गेलेलो. तर अनुरागच्या घरी काही आणला नाही, तो डायरेक्ट सोननच्या हॉटेलला आले. बघा इकडे बसलेत. हा, सोननच्या हॉटेलला आलं आहे. हॉटेलचं नाव त्याच्या हरे कृष्णा हॉटेल. तर बाकी काय डिटेल्स सोनन सांगेल. सोनन कसा काय हॉटेलचं आहे, डिटेल्स सांग आम्हाला. आपलं हॉटेलचं नाव आहे हरे कृष्ण बीच रिसॉर्ट. हॉटेलचा ॲड्रेस आहे उजळपाकडीमध्ये.
बीचपासून 5 मिनिटावरच आहे आपलं हॉटेल. बाकी काय तुम्हाला पाहिजे असेल, रूम्स अवेलेबल पाहिजे असतील ना तर मला सांगा. बाकी कॅप्शनमध्ये टाकेन डिटेल्स, बाकी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्प्ले पण नंबर टाकेन सोननचा. तर काय असेल तर तुम्ही सोननजवळ कॉन्टॅक्ट करा. बाकी आपल्या रिजनेबलमध्ये सांगेल, आपलं नाव घ्या, रिजनेबलमध्ये रूम देईल तुम्हाला, टेन्शन नाही. बाकी रूमची तुम्हाला रूम दाखवतो कसे काय ते सोनन दाखवेल आपल्याला घेऊन रूम. तर चल सोनावर रूम दाखवलं ना, चला चला रूम बघूया. आणि ह्यांचा बघा काय चाललाय. तर एका तर तुम्हाला रूमचं दाखवतो. मग मार्केटमध्ये काय हिट घ्यायला येत नाही, डायरेक्ट इकडे आले त्याच्यामुळं. इकडे वाडी आहे, पूर्ण वाडीमध्ये पूर्ण नॅचरल व्ह्यू आहे इकडं. आता का रात्र आहे त्याच्यामुळं पूर्ण दिसत नाही. ही रूम आहे इकडे. ही रूम ओपन झाल्या पूर्ण बेडरूम आहे. इथे तुम्हाला एक कपाट भेटतो, एक साईड बेड आहे इकडे, मिरर आणि हा बाथरूम. हा मुंबईचा 10 बाय 10ची रूम आहे, तेवढा मोठा बाथरूम आहे. ह्याच्यात माणसं अर्धी तुम्ही राहाल पण. खूप मोठा बाथरूम, मोठी रूम आहे एकदम. समोर टी व्ही तिथे आहे. बरं टी व्ही पाहिजे असेल, टी व्ही पण भेटेल, नसेल तर नाही पण भेटणार, असं तिथे दिलेलं आहे. टी व्ही नाही, टी व्हीचं असं काय. आणि तिकडे वर्क करायला, ऑफिस वर्क करायला जागा आहे. तर कशी वाटली रूम कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल रूम्स इकडे श्रीवर्धनमध्ये तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मला नाही केलं तर डिस्प्ले नंबर टाकले सोनूचा कॉन्टॅक्ट करून या. तर सोनू आपल्याला रूम तुम्हाला देऊन टाकेल. हा पूर्ण हॉटेल आहे. सगळे रूम सेमच आहेत, त्या काय डिफरंट नाही, थोड्याफारच डिफरंट आहेत. त्याच्या काय एवढा हे नाही, मग काय म्हणजे एकच रूम दाखवली तुम्हाला. तर चला मला जाते आता प्रॅक्टिसला. तर मी आता जातो इथनं घरी, कपडे चेंज करतो, प्रॅक्टिसला जातो. तर चला. तर आपल्या हरे कृष्णा बीच रिसॉर्ट ते बघा. मला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्हाला पाठवून दाखवतो तुम्हाला. बाकी हा असा आहे, बाहेरून लाईट्स वगैरे. हे एक रूम इकडे आहे, एक रूम इकडे आहे. त्याच्यात इकडे पण रूम्स आहेत, त्याच्या पाठी पण आहेत. सावनावरती आहेत ती 2 फ्लोअरचा आहे का 3 फ्लोअरचा आहे, किती फ्लोअरचा आहे हा पूर्ण असा बघा. सावनी खास आपल्या लाईटी लावलेला बंद करून टाक. हां ओके डन. आपल्या खास लाईटी लावलेला. तर काय असेल तर तुम्ही नक्कीच करा आणि या, काय टेन्शन नाही, एकदम रिजनेबलमध्ये देऊन टाका सोनन. आणि एकदम बीचच्या जवळ आहे, 5 मिनटं पण हार्डली 5 मिनटं आहे बीच. तर चला इथनं जातो आता घरी, प्रॅक्टिसला यायचं आहे. पहिले प्रॅक्टिसला आलो. तर मागाची बघितलं प्रॅक्टिसला गेलो घाईमध्ये, तिथनं सोनांच्या आपल्या आहेत ना हॉटेलवरून. तर प्रॅक्टिस वगैरे झाली. प्रॅक्टिसला शूट केला नाही कारण की फोनच विसरून गेलो घरी घाईमध्ये. तर आता आलो आहे जेवून चालायला. तर सोबत आपला राज आहे, पिया आहे, ओम आहे, 4 जण. बाकी विने झोपली वाटतं. तर जेवलो आणि जरा राऊंड मारवला. शतपावली करतो आम्ही, शतपावली जेवण जिरवायला. तसं अंगात काय आहेत ना जिरवलं, पण जेवण जिरवतो आहे. आणि आमच्याकडे आता उद्याचा व्लॉग नाही, उद्या हा व्लॉग उद्या पण कंटिन्यू करेन. तर चला जरा आमची डिस्कस, थोडा गप्पा गोष्टी करतोय आणि मग तुम्हाला भेटतो. चला. नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल येत होती की आपल्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय. दुसरा दिवस म्हणजे कालचा दिवस तर झाला. काल मुंबईवरून आलो इकडे. तर सर्वात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणजे शुभप्रभात. आत्ता झोपून उठलं, तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावर. तर आता चालू आहे खाली, बँकेत थोडा काम आहे, बँकेचं काम करतो आणि मग बघूया कसं काय. विनयने बोलवलं आहे. आत्ताच उठलो आहे, चेहरा झोपून उठल्यासारखा असेल, पण आंघोळ केली आहे. तर चला कालचा दिवस खालून रात्री राऊंड मारून काल गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर डायरेक्ट झोपलो आणि थोडा पबजी खेळलो आणि झोपून गेलो. तर बोला दुसरा आजचा ब्लॉग चालू करूया. चला खाली जातो, कसं काय आजच्या दिवसाचा शेड्यूल कसा काय तुम्हाला दिसेलच, गावचा कसा काय कुठे कुठे फिरतोय. तर चला पहिले जातो खाली. तर आता निघून आम्ही डायरेक्ट आजराच्या घरी आलो आहे. आजरा बघा आत्ता उठला हातून ना. हॅलो. त्याला उठवलं येऊन आणि शेटला फोन लावला नाही, स्वामी शेट रिसॉर्टला त्याच्या हॉटेलला आहे तो. माझ्या घरी त्या बघूया आता कसं काय. अजून आज आंघोळ वगैरे केली नाही, नाही तर काय सकाळ उठवायला आलाय आम्हाला. चला बघूया, सांगतो इथनं फ्रेश बिश होऊन सगळं निघून जातो. मग कुठं जातो सांगतो. आता नाश्ता करायला डोसा मागवलाय. हा बघा डोसा. नाश्ता करतो, तुम्हाला भेटतो. पहिले भूक लागली जाम.
तर नाश्ता केल्यानंतर चाय पण नव्हती घेतलेली, नाश्ता करून मग भेटतो. तर आता परत नाश्ता वगैरे करून घरनं जेवण वगैरे झालं आमचा. तर परत सोन्यांच्या हॉटेलला आलो आहे. सोन्यांच्या जरा कॉफी ठेवतो सांगेल तर स्टिकर घेऊन सोनं कॉफी ठेवते आपल्यासाठी. नेस कॉफी पूर्ण एकदम पद्धतशीर आमची सोय करतो सोनं हॉटेलला आल्यावर. तेव्हा दूध तापतोय हे बघा. ही रस्त्याची वाढली आपली मिसळ ह्याच्यामध्ये आता. आणि हे दोघं इकडे झोपले तुम्हाला दाखवतो. हे बघा. आणि आजचा हा व्लॉग इथे एंड करेन थोड्या टायमाने. आणि नंतर काय आज रात्रीचा एक स्पॅन बांधला आहे, तर सक्सेस झाला तर त्याचा व्लॉग नक्कीच येईल. एकदम खतरनाक प्लॅन आहे. बघूया सक्सेस म्हणजे 90% सक्सेसची चान्सेस आहेत. तर बघूया सक्सेस होऊ दे मी तर बोलतोय, कारण की मला हौस आहे त्याची जाम. सोनलला पण जाम हौस आहे त्याची. फक्त आमचे ते 2 प्लेयर आहेत ना, त्यांच्यावर डिपेंड आहे की काय करायचं. बघा आता कॉफी पिऊन बघूया कसं काय होतं. नाही मग ब्लॉग एंड करून टाकूया. तर चला कॉफी आल्यावर भेटूया. बस सोन्यांची कॉफी कशी बनते तुम्हाला टेस्ट करून सांगतो, आणि त्यांनी सगळ्यांचे रिव्ह्यू देऊ की कसं काय कॉफीचं. आपली कॉफी रेडी झालेली आहे. सोनन सर्व करतोय कॉफी. तर बघूया कसा काय कॉफीचा रिव्ह्यू घ्या सगळ्यांच्या तोंडून. सोनन शेठची कॉफी बनलेली आहे. सोनन शेठची कॉफी. सोनन शेठची कॉफीचा आम्हाला रिव्ह्यूज द्या. अरे भारतीय बैठक आपल्या हा एक बिस्किट स्पॉन्सर केले आहेत अनुराग भाई गुरव. आणि आम्हाला रिव्ह्यूज द्या प्लीज. हा प्लीज रिव्ह्यूज. एक घोट मार अनुराग चहा आपला कॉफीचा. बघू दे घोट घे चल लवकर. मस्त आली तू बंद कर. अरे व्हिडिओ उडव. अरे मग तो मला हे पडल कॉपीराईट. तर झाली आहे चांगली कॉफी. तर चला मी कॉफी पितो आणि मग तुम्हाला भेटतो. आता एक नवीन चळ आलाय आम्हाला. तर सोननचं इथं पाठी वाडीमध्ये झेपोळा लावायचा आहे. झेपोळा म्हणजे काय झेपोळा. तर झेपोळा लावायला चालू आहे. झेपोळा आणि झोपोळा. झोपाळा झेपोळा नाही झोपाळा. झोपारा जो जो रे जो. ती वाडी पूर्ण सुकले सोनन. हे बघा चला आंध्राकडे झोपोळा आहे. झोपोळा मधीच चांगल्या ठिकाणी वाहन. चला बघूया कसा काय बांधतात आहे कसा काय नाही. सुकलेत नारळ सुकलेत. टाच करणं डोक्यात येते राच. हे पोपळीला मान. पोपळीला थोडी तुटणार आहेत. आज 2 माणसं झोपतील यात. अरे केवढा आहे राच. रुचाक राच रुचाक राच. क्वालिटी नाही कुठनं आणलेला आहे रे. हा सनसनीत. चिकना का लगू लाग. चिकना का लगू लाग. लाग 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 राका काक 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 काक. रुचाक. लाक 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 लाक. अरे बांधायचं काय डोलता नको. बांध तिथं घ्यायचं त्याच्यावर. ते इकडेच मस्त आहे. झोपळा घ्यायला भेटला पाहिजे असा लांब लांबच्या लांब. त्याला लागेल परत. कसा आहे हे गाव. हा आहे तो मध्ये दोन झोपाळे आहेत ना. एकच आहे. 2 कुठे आहेत. 2 आहे अजून एक आहे तिकडे. आधी एक बांध. तो छोटा वाला आणू तर जरा बांधतो थोडा मग भेटतो तुम्हाला. हा बघा मलकाम स्पर्धेत नॅशनल झालेला. तेल कमी लावलेलं याला. रशी घे ना. ह्याच्यावर परफेक्ट बसला बघ. ओपन पेस आहे. ओपन दिसला. कशावर सोनल ह्याच्यावर आणि ह्याच्यावर हा मस्त. जागा पण मस्त आहे. रशी घेऊया. सक्सेसफुल
इथं बेस्ट आहे ओपन आहे ना रे. थोडा असं अंतर ठेवायला लागेल ना. बघा विनय गाठ बांधतोय. बाकी पक्की जो कोणी कस्टमर इथे बसेल ते जबाबदारी विनयच्या खांद्यावर आहे. 100%. हा हमकी गाठ अजिबात सुटणार ना. RSP स्काउटला होता वाटतं. दुसरी गाठ बांधलं ते परत विनय. अरे ना आता काय तुटल काय गाठ निघल का नाही. आहे. आयुष्य गेला वाडींच्यात. पुढचा घ्या. ते जास्तच लागेल मी जास्त. अशी नको करू. गेल्या. ए तू चाकू द्या घुसवशील. चालला माडावर काय विनय चढवत आहे माडावर बघा काय आहे. घे बघ तुला पुढे घे. कापताना बघा. कापण्या करताय कधी कापला का नाही. पायाला रस्सी वरती चढ. पोरी लगेच कापतात पण पोरांना कापायला येत नाही. पोरी नाही तर कापायला. आ काडकरी चढला काय येत तर नाही. मला पण अर्ध्यावर जाईल तो. मी पूर्ण जाईन. चालला बरोबर. शिलो खाली आधीच तुला तर द्यायला लागेल तिला. विनय जळताय. हाईट बघ. वरती कर, वरती अरे सरळ युई. हाय काय प्रदीपला वरती. तिकडनं खेचराची हे चले हेल्पर. खेच टाईट. अरे तिकडं त्या साईडला टाईट खेच. खेच टाईट. हा त्यातली एक सोड एक सोड. मस्त बरोबर खेचला. ही पण टाईट खेच. ही पण टाईट खेच. इथे सोन्या इथे सोन्या. हा बरे बोर्डवर. जरा 2 मिनिटं सोड वादन. मी सोडू. हा घे खेच. ही गाड बसून येईल का इकडे रिटर्न. तिला तिकडनं सोड. रशी. हे हिला फासा मार आता. हा खाल्ला कुठं पण एक गाठ बघ. जरा बांधतो आणि मग गाठ भेटतो. फिरव तिथं, नंतर घे इकडे. रेडी झाल्यावर. मार. तर बघा झुला बांधलेला आहे फायनली. झुला बांधलेला विनयचा बघा. झुलव. काय झुलवतो. डिस्टन्स बघा किती आहे. डिस्टन्स कमी खाली. खाली घासतोय पाळणा. काय रे आज ए, जाम अल्ला, खाली गेला. जो बाळा जो रे जो बोल ना जरा. झोप येते बघ मस्त. जाम खाली गेला. खाली गेला रे. चुकला आपला. अनुराग अनुराग काय अनुराग काय चुकला. चला पेढी वाटा ग. हे झोप रे. चुकला नाही तरी. विनय थोडा वर घे. विनय ऐक माझा. पार थोडा वरती घे. ऐक. अरे घोगरी बरोबर. वाटा ग. त्यांच्यानी काय व्हायचं नाही. परफेक्ट बाजूला काय वर खाली वर खाली. मला हातभार लावायला लागणार त्याशिवाय नाही. तिला थोडं खांद्यावर. मला हातभार लावायला लागणार त्यामुळे मी आता बांधतो. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला भेटतो मग दाखवतो. ही फक्त लागल्यानंतर फायनली झालाय. अरे गप रे. फायनली झाला माझा हात लागल्यानंतर. जो बाळा जो रे जो. हा झोपाळ हरवला कामाला आहे. अनुराग झोपाळ हरवला. उलटा खायचे. तू पण परफेक्ट झाला. अरे कडक. हाईट पण एकदम परफेक्ट आलेली आहे. ती गाठ फिंगर बांधले मी. हो सिंगल इकडची पण single आहे. तर चला फायनली झालाय आपला झोपाळा बांधून. नंतर भेटूया. मच्छर तर वाडीमध्ये. हे मच्छर जायला लागेल. हा वाडीमध्ये मच्छर. चला नंतर भेटू. आता सोन्यांच्या हॉटेलवरून डायरेक्ट आलोय श्रीवर्धन. आपल्या श्रीवर्धन बीचला म्हणजे आपल्या जीवनामध्ये मोठा प्रोजेक्ट चाललाय. तर मोठे शिप बीप लागतील. तेवढा मोठा प्रोजेक्ट आहे. पहिला धक्का तिकडे होता आमचा. ते सगळं बघा पूर्ण असं त्या साईडून आम्ही आलो. असं पूर्ण फिरून आणि इकडे प्रोजेक्ट चाललाय. अजून काम चालू आहे. हे दोघं अनुराग आणि सोनंद बघा तिकडे. तर सोनंद घालतंय. सोनंद घरी गेला. अनुराग आणि विनय. बाकी बघा पूर्ण मोठा प्रोजेक्ट होतं. काय कसं काय ते अजून काय कसं काय होतं ते अजून मला समजलं नाही. काय ते मजबूत काहीतरी होणार आहे. आणि ते झालं तर आम्हालाच पाहिजे. मलाच मुंबईवरून इकडे यायला भेटलं.
बघू द्या आम्हाला देतात की नाही, चान्स नाही आम्हाला देणार नाही. बरेच दिवसां वर्षाने आलो, बरेच ना पण वर्षाने आलो मी इकडे. कारण की इकडे गावाला आलो की इकडे यायचोच नाही मी. तर पूर्ण व्ह्यू बघा. तर कसा आहे श्रीवर्धनचा आमचा, तर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या नवीन चॅनलला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायलाच पाहिजेत आणि लाईक पण ठोकून टाका लगेच. सबस्क्राईब पण मजबूत करा. तर चला राहायचं फोटो वगैरे काढतो, नंतर भेटतो. तर आता बघितलं तुम्ही आपल्या बीचवरनं, तिथंच म्हणजे काय आपला धक्का बनतो नवीन आय थिंक. तर तिथनं आलो आता, फोटो वगैरे झाला काढून. तर आता आलो खायला वडापाव. हे बघा पाठी वडापाव खातो आहे. तर ब्लॉग बोलला एंड करून टाकूया. तर कारण की दुसरा ब्लॉग आपल्याला बनवता, ब्लॉग खूप मोठा होईल, त्याच्या आधी मला 2 ब्लॉग बनवूया यावी आहे. तर चला हा ब्लॉग एंड करायचा टाईम आला आहे. तर त्याच्या आधी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या नक्कीच. तर हा ब्लॉग एंड करतो, हा जाहीर करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आजचा प्लॅन तुम्हाला मगाशी बोललो, तर प्लॅन झाला तर होईल. 90 सेट तर सगळे हा बोललेत, बघूया झाला तर ब्लॉग त्या ब्लॉगमध्ये दिसेल. पुढच्या ब्लॉगमध्ये काय प्लॅन होतं ते आधीच सांगत नाही, तर मला रिव्हील नाही करत आहे. तर चला हा ब्लॉग इथेच थांबवतो मी आणि भेटतो तुला नवीन ब्लॉगमध्ये. तर चला टाटा बाय बाय.